खरोखरच आपल्या जीवनामध्ये आपण या कथेतून अवश्य शिकावे अशी अनमोल बोधकथा. एका सायंकाळी बादशहा नेहमीप्रमाणे यमुनेकाठी फिरायला गेला असता त्याच्या संगी असलेला बिरबल सायं संध्या करू लागला. बिरबलाच्या चेहऱ्यावरचं ते असामान्य तेज पाहून त्याची संध्या आटोपताच बादशहा त्याला म्हणाला, "बिरबल, मला धर्म न बदलता, माझं खाणं-पिणं न सोडता आणि माझ्या सवयीत फरक न करता हिंदू पंडित होता येईल का? वाटल्यास अधूनमधून एखाद्या हिंदू पंडितासारखा नुसता पोशाख घालायची माझी तयारी आहे." यावर बिरबल त्याला "बघूया" एवढेच उत्तर दिले. पण यापुढे बादशहा आपल्याला हा प्रश्न वारंवार विचारून सतावणार ही हेरून बिरबलाने एका कुंभाराला गाठून त्याला पुरेसे पैसे दिले आणि त्याने कुठे काय करायचे व काय बोलायचे हे त्याला पढवले. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी बिरबलासह फिरायला जात असता बादशहाला वाटेत समोरून येणारे एक गाढव दिसले. तोंडात लगाम आणि पाठीवर खोगीर घालून एखाद्या घोड्यासारख्या सजवलेल्या त्या गाढवाला पाहून बादशहा त्या गाढवापाठोपाठ चालणाऱ्या कुंभाराला म्हणाला, "काय रे, असे एखाद्या घोड्यासारखे सजवले? म्हणून गाढवाचा कधी घोडा होईल का? घोडेपण हे त्याच्या ठिकाणच्या गुणांमुळे त्याला प्राप्त होत असतं." यावर तो कुंभार म्हणाला, "हुजूर, खरं आहे आपलं म्हणणं. ज्याप्रमाणे संस्कृतचे उत्तम ज्ञान, हिंदू धर्मग्रंथांचा खोल अभ्यास, चांगले आचार-विचार व हिंदू धर्मावरील अढळ निष्ठा यापैकी स्वतःपाशी काहीच नसताना केवळ अधूनमधून नुसता हिंदू पंडिताचा पोशाख घालून हिंदू पंडित होता येत नाही. त्याचप्रमाणे घोड्याची शरीरयष्टी, त्याचे धैर्य व गती नसताना नुसता लगाम व खोगीर घातल्याने गाढवाचा घोडा होणार नाही." त्या कुंभाराचे हे उत्तर ऐकून या पोपटाला बिरबलानेच असे बोलायला पढविले असले पाहिजे हे बादशहाने ओळखले व त्यानंतर "मला हिंदू पंडित कर" असे त्याला सांगणे बंद केले.